यानंतर एक मोठी माहिती समोर आली आहे। मुंबईमध्ये अंबादास दानवे बोलतायत, थेट जाऊयात। सैनिकांनी मांडलेली आहे। असं होत असताना निवडणुका अजून तर स्थानिक स्वराज्य संस्था कधी होतील याचा भरोसा नाही, कारण आत्ताच कालच सुप्रीम कोर्टाने जानेवारी महिन्याची तारीख दिलेली आहे। परंतु असं कुठेही आम्ही म्हटलेलं नाही की महाविकास आघाडीतून सोडून शिवसेनेने एकटं लढत। हा, शिवसेनेनं आपली ताकद पूर्णच्या पूर्ण 288 मतदारसंघात निर्माण केली पाहिजे, करावी, अशा प्रकारचा सूर सर्वांचा आहे, हे सत्य आहे। नाही, पण जागा वाढल्या असतील ना, 288 जागा नाही, ठीक आहे ना, याला 5 वर्ष आता या निवडणूक नाही, आता जे झालं आहे बा, मग तुम्ही लोकसभेला आम्ही सगळ्यांनी मिळून 33 जागा जिंकल्या, ते काय नाही लक्ष देत तुम्ही। ठीक आहे, विधानसभेला कमी झाल्या, काही हरकत नाही, त्याची कारणं आपले सगळे समोर येतात। यथावकाश अजून महिना 2 महिन्यांनी आणखी त्याच्यातून क्लॅरिटी बाहेर येईल। परंतु याच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही 33 जागा लोकसभेला जिंकलेलो, मतदार तेच होते, आताही मतदार तेच आहे। आणि म्हणून या निवडणुकीत अपयश आलं आणि त्या निवडणुकीत यश आलं म्हणून वेगळ्या भूमिका होऊ शकत नाही। पण लोकसभा निकालानंतर काँग्रेसचे नेते अति आत्मविश्वासात होते, त्याच्यामुळे हे सगळं घडलंय असं तुमचं किंवा कार्यकर्ते असं आहे। काही कार्यकर्ते म्हणत होते काँग्रेसचे लोक तर कोणते आता मिनिस्ट्री मिळणार आणि कोणतं खातं मिळणार याच्यावर चर्चा करत होते, हे सत्य आहे। चीफ मिनिस्टरसाठी 10 लोक इच्छुक होते। मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचं नाव सीएम साठी पुढे गेलं असतं तर 2-5% मतं स्विंग झाली असती। आज असं नाव मग काँग्रेसचं त्यांना सीएम करायचं, त्यांनी नाव डिक्लेअर, उद्धवजी म्हटले होते चला मी नाही मागे हटतो, तुम्ही नाव डिक्लेअर करा, ते पण नाही झालं ना। परंतु उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रतिमा, त्यांच्या सगळ्या जाहीर सभा सगळं जर बघितलं ते प्रचंड जनमत त्यांच्या मागे आहे। चिंतन तुम्ही करताय, कोणाचा कोणाला फायदा झाला? शिवसेनेचा काँग्रेसला झाला की काँग्रेसचा शिवसेनेला झाला? नाही, सगळ्यांचा एकमेकांना फायदा झालेला आहे, कोणाचा तोटा हे बघ। तुम्हाला लोकसभेचं उदाहरण मी वारंवार देतोय की जी काँग्रेस 1 जागा होती त्या काँग्रेसचे 13 जागा आल्या, झालंच ना। आमचे 4 होते, 9 खासदार झाले, आम्हालाही फायदा झाला, त्यांनाही फायदा झाला। तर त्यानंतर काँग्रेस कुठे दिसत ना, महाराष्ट्रात ना, हरियाणात ना, जम्मू? नाही, मला तरी वाटतं, मी हे माझं व्यक्तिगत मत आहे की लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसच्या मनामध्ये जास्त अति आत्मविश्वास आला असावा, कारण जम्मू काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी काँग्रेस जिंकू शकत होती अशी स्थिती निश्चित होती। हरियाणामध्ये सुद्धा होती, महाराष्ट्रामध्ये सुद्धा होती आणि झारखंडमध्ये सुद्धा। झारखंड JMMने स्वतःच्या ताकदीवर बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत। मुंबई महापालिकेमध्ये याआधी शिवसेना स्वबळावर लढली, महापौर झाला, आता स्वबळाचा नारा मुंबई महापालिकेच्या दरम्यान दिला जाणार का, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पूर्ण राज्यभर? हे पहा, मुंबई आणि वेगवेगळ्या ठिकाणची स्थानिक स्वराज्य संस्था, प्रत्येक ठिकाणचं वातावरण, राजकीय स्थिती, सामाजिक स्थिती वेगवेगळी असते आणि मला असं वाटतं त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका सगळ्याच पक्षाच्या वेगवेगळ्या असतात। म्हणून आत्ताच काय सगळ्याच ठिकाणी होईल आणि सगळ्याच ठिकाणी होणार नाही असं कोणतंही वक्तव्य करता येणार नाही। परंतु मला असं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये त्या त्या स्तरावर, स्थानिक स्तरावरच्या नेतृत्वावर या गोष्टी सोडून दिल्या जात असतात। ही सगळ्याच पक्षाची पद्धती आहे आणि वाटतं तीच पद्धती अवलंबली जाईल। परंतु अजून वर्षभर तरी या निवडणुका होतील असं कुठंच मुळीच चित्र दिसत नाहीये। ठाकरे आणि ठाकरे एकत्र यावं असं बरेच चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात। उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून तुम्ही त्याकडे कसं बघता? बिलकुल नाही, बिलकुल असं कदापि होण्याची शक्यता मुळीच नाही आणि असे आमच्या शिवसेनेत कुठेही या विषयावर चर्चा नाही आणि कोणाची भावना सुद्धा नाही। मनसेमध्ये असा एक छुपा सूर दिसत होता की त्यांना असं वाटत होतं की पराभूत झालेले उमेदवार जे आहेत ते भाजपकडे त्यांची जवळीक झाली, त्याच्यामुळे त्यांचा पराभव झाला। यदा कदाचित जर मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधानसभेला एकत्र लढला असता तर जागा वाढल्या असत्या का, आणि त्याला जोडून आगामी काळात असा प्रस्ताव समोर येऊ शकतो का? हे पहा, मनसे नेमकं कोणाच्या बाजूने होती आणि कोणाच्या विरोधात होती हे मनसेने स्पष्ट केलं पाहिजे। कारण मनसे एकीकडे लढत होती, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा म्हणत होती आणि देवेंद्र फडणवीसांच्याच पक्षाच्या विरोधात इलेक्शन लढत होती। देवेंद्र फडणवीसांचा जो पक्ष आहे त्याची अलायन्स आहे त्यांच्या विरोधात लढत होती। भूमिका नेमकी काय होती? तुम्ही कोणाविरुद्ध लढत होते किंवा कोणाच्या बाजूने लढत होती ही तुमची स्पष्ट भूमिकाच नाही ना। सैन्याने जायचं कुठं, कोणावर वार करायचा हे सुस्पष्ट नव्हतं ना। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं
मी आता त्यांचा पराभव झाला नाही, कारण आमचाही पराभव झाला. मी काय त्यांच्याकडे बोट दाखवणार नाही, परंतु त्यांची वैचारिक गोंधळ झालेला होता एवढं नक्की. वैचारिक गोंधळ बाजूला ठेवला तर कधी साथ घालण्यात आली तर विचार होईल किंवा असं काही चर्चा आहे तुमच्या पक्षात? मला नाही वाटत. आमच्या पक्षात तर काही 0% चर्चा आहे या विषयावर. 0 म्हणजे विषय पण नाही आमच्याकडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.